हत्तुरेनगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थान इथं गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी होती। गुरुवारी 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा होती। सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला मोठं महत्त्व असून या निमित्तानं शहरातील विविध मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान हत्तुरेनगर इथल्या श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनंही प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली। मंदिराचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी, अमित कुलकर्णी, विराज भावार्थी यांच्या अधिपत्याखाली पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं मंदिरात आयोजन करण्यात आलं होतं। भक्तगणांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गुरुवंदन करण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती। दरम्यान सायंकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे आरती करण्यात आली। यावेळी हत्तुरेनगर परिसरासह विविध भागातील भक्तगणांची अलोट गर्दी झाली होती। आरती आणि श्री दत्तगुरू तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणानं अवघं वातावरण चैतन्यमय बनलं होतं। यावेळी माधुरी कुलकर्णी, मानसी वाघ, दत्तात्रय इनामदार, राजू मळेकर, मीना मळेकर, अंकुश देवकते, प्रभुलिंग भिंगे, दीपक हरवाळकर, संजय महाराज पवार, दिलीप कुलकर्णी, काशीनाथ कारंडे आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी उपस्थित भक्तगणांना देवस्थानच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं। असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला। रात्री उशिरापर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी उपस्थिती लावली होती। गुरुपौर्णिमेचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीधर पाटील, ओंकार बिराजदार, नागेश लोंढे, ओंकार कोळेकर, रोहन कोले, अभिषेक अचलेरे, महेश कदम, प्रसाद कोरंगळेकर, सुयश विरपे, अथर्व अग्निहोत्री, आदित्य अचलेरे, आर्यन अचलेरे यांच्यासह स्वामी समर्थ परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले।